नमस्कार मित्रांनो, आपण मॅप्रो गार्डनमध्ये फिरून मस्त टाईमपास करून आता निघालो पुण्याच्या दिशेने. पण जाताना आपण आता पाचगणीमधले काही पॉईंट्स कवर करणार आहोत. त्यासाठी आपण आता जस्ट पोहोचलो पाचगणीमध्ये आणि आता थोड्याच वेळात आपण टेबल लँडवरती जाणार आहोत. चला, आपण पोहोचलो आता पाचगणीमधील फेमस अशा टेबल लँडवरती. क्या फेमस करेंगे? पुष्पा पहले से फेमस और फेमस हो जाएगा तुम. पुष्पत्री आते का सर? 100 मुझे मिलने वाले हैं, मालिक के पास जाने वाले इस 500 रुपये. बघा, पुष्पा भेटला आपल्याला इथे. कायम खरं नाव खरं पुष्पा आहे का नाव? हो दादा, हो दादा, खरं पुष्पा आहे का नाव? बघा, यांचं नाव पुष्पा आहे. मग एकदा डायलॉग होऊन जाऊ ना, मग एकदा डायलॉग होऊन जाऊ ना. हरगिज झुकेगा नाही साला. तर मित्रांनो, या टेबल लँडवरती काही पॉईंट्स आहेत बघण्यासारखे आणि इथे टांग्यावाले घोड्यावाले असतात. तर टांग्यावाले त्यांचा रेट 1600 रुपये सांगितले सगळे पॉईंट्स कवर करायचं, जे की भरपूर जास्त होतं. इथं मी बार्गेन केलं आणि 500 रुपयात टांगा ठरवला. कुठं? अच्छा, हे ओके, हे का? तर ही जी समोर दिसतंय हे म्हणतात की हे 5 पांडवांची चूल आहे. मैदान असल्यामुळे याला टेबल लाईन म्हणतात. हां हां, अशा खंडामध्ये 2nd नंबरचं पठार आहे. हो, तिबेटमध्ये 96 समुद्र सपाटीपासून 4378 फुट असे 5 पठार आहेत तिथं. तर हे जे टेबल लँड आहे ते आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सपाट पठार आहे आणि इथे असे 5 पठार आहेत सपाट, म्हणूनच याला पाचगणी असं नाव पडले आहे. शूटिंगसाठी 45 शाळा आहे. अच्छा, एज्युकेशन सेंटर म्हणून 5 गणीला ओळखलं जातं. टेबल पॉईंट शूटिंगसाठी फेमस. ते शूटिंग जास्त होतात हिंदी मराठी पिक्चर. फाईट सीन, कार ॲक्सिडेंट, बॉम्बर्स वगैरे असतात. अच्छा अच्छा, ते सेट बनवले जातात. हां हां, मेला पिक्चर. पिक्चरचा अड्डा दाखवलेला बघा. अच्छा, इथं बनवले. इथं बनवलं होतं. नगरमधलं भारत पाकिस्तान बॉर्डर आवारा पागल हां हां, सुमारेमधलं ते शाहरुख खान माधुरीचे धान्य बघायचं ना, त्याच्याकडे दाखवतो. अच्छा, आणि जो डॅम दिसतोय तो महू डॅम आहे. बाजीराव मस्तानीचं. कुठला डॅम आहे? महू डॅम. आपली गाडी थांबते, उतरून बघून या. बरं, ठीक आहे. चला आता मित्रांनो, तो बघून पहिला पॉईंट आलाय. ओ, हे बघा, इकडं तो धरण आहे. चेन्नई एक्सप्रेसमधलं गाव आहे म्हणतात. समोर ते पाणी दिसतं ना, समोरचा डॅम. हां, हे चेन्नई एक्सप्रेसचं गाव दाखवलं होतं, कोमन. अच्छा, कोमन गाव नाही का? बघितलं ना जलसमाधी. हां हां, पूर्ण इकडची पूर्ण शूटिंग. ओके, इकडचं आहे का? आता उभं आहे ना, भारत आणि पाकिस्तानची बाउंड्री गदर पिक्चर. गदर पिक्चरमधली बाउंड्री. रायना, कारवा, हिंसा, बाजीराव मस्तानी इथं शूटिंग भरतो. पण पिक्चरचं थिएटर नाही, केमिकल नाही. हा समोरचा हिरवागार डोंगर दिसतोय ना, हे राजा हिंदुस्थानीचं पार्क. अच्छा, ते शूटिंगसाठी इथं बनवलं. तर मित्रांनो, पाचगणी हे फेमस आहे शूटिंग लोकेशनसाठी. टेबल लँडवरती बऱ्याच मूवीचे शूटिंग झालं, जसं गदर मूवी, बाजीराव मस्तानी, चेन्नई एक्सप्रेस, आणि ते बरेच फाईट सिक्वेन्स वगैरे होत असतात या टेबल लँडवरती. ते शूटिंगसाठी असं फेमस असं ठिकाण आहे. तर हे जे समोर धरण दिसतंय ते आहे महू धरण. बघा, चेन्नई एक्सप्रेसचं गाव इथंच दाखवलं, तर बाजीराव मस्तानीची शूटिंग पण इथंच झालेली म्हणतात. आणि ही भारत पाकिस्तानची बाउंड्री. बरेच पिक्चरची शूटिंग झाली म्हणजे इथे मोठं सपाट. इथं मराठमोळा फॅक्टरीतला आईस्क्रीम पण आहे, जे 5 गणीच्या 40 शाळेमध्ये जातात. त्याला गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद. चला, आता इथे कुल्फी घेतो दादा. घेतोय आपण फोटो. नको आता दादा, फोटो कुल्फी घेतो इथं. हे बघा, मस्त घेतो. नॅचरल कुल्फी ना? हो हो, हे लाकडाच्या साच्यामधलं हँडमेड आईस्क्रीम. पावसामध्ये आला ना तुम्ही, पुदिनाचं, जांभळाचं आणि मिरचीचं आईस्क्रीम भेटते. हा का? हो, तेव्हा इथे लोक आवडीने आईस्क्रीम खातात. बघा, इथं बऱ्याच मूवीजचे शूटिंग वगैरे झालेले आहेत आणि होत राहतात इथे. कुठे इथे पायाच्या ठिकाणी गेलेले तर त्या ठिकाणी असे तसेच सोडलेले असे गाववाल्यांची गाव होती. अच्छा, ते पलीकडचे ना? ऐक मिनिट, आलोच आहे ना, आपण दोघंच उतरी. तर आता टांग्यावाल्या दादांनी आपल्याला दुसऱ्या पॉईंटपाशी आणलं आहे, जिथे 5 पांडवांच्या पायांचे ठसे या दगडावरती आहेत असं इथले गावकरी सांगतात. जेव्हा पांडव इथं आले होते त्या काळचे त्यांचे पायाचे ठसे आहेत इथे.
इथल्या गावकऱ्यांच्या मते या पठारावरती बऱ्याच ठिकाणी पावलांचे ठसे त्यांना पाहायला भेटले. दगडाचा असल्यामुळे दगडावर कधी झाड येत नाही. समोरचं जे सिंगल ट्री दिसतंय पूर्ण पठारावर एकच झाड आहे, त्याच्यामुळे त्याला वन ट्री नाव दिलेलं. ते थोडंसं वाकलेलं दिसतं ते. राजा हिंदुस्थानी पिक्चर पाहिले ना, आमिर खान करिश्माचं गाणं होतं पूछो यारा पूछो मुझे क्या हुआ. झाडाच्या इथलं शूटिंग आहे. अच्छा. मधला धमाल पिक्चर बघा. लहान मुलं झाडावर लटकतात ना बस पडते, ते तिथलंच आहे का? ते गाणं आहे ना वादा राहत. आता नवीन जो छावा पिक्चर आला ना लढाईचं सीन आहे, पूर्ण या टेबल लाईनचं शूटिंग आहे. मी शिवाजी गाडी बोलतोय सेनापती अभिनव पाहिलाय का? हो. अच्छा. खाली पूर्ण नवीन पात्र दाखवलेलं ना राजांनी. कमळगड आहे. शिवाजी महाराजांचा अर्धवट किल्ला आहे. जवळचे चंद्रमौली होते ना, अफजल खानाला चित्र झालेले बघा, त्यावेळेस तो अर्धवट सोडलेला किल्ला आहे कमळगड. क्षेत्र महाबळेश्वरला जे गायच्या गुंफातून 5 नद्यांचा उगम होतो ना, पंचगंगा, तिथून 2 नद्या येतात, कृष्णा सावित्री. जसं कमळाचं खूप पाण्यात असतं ना, तसं त्याला 4 पाणी पाण्याच्या मधोमध असल्यामुळे त्याला कमळगड नाव दिलं. अच्छा. समोर डब्ल्यू सारखा जो डोंगर दिसतोय ना, साईडला येतो प्रतापगड. सोडून प्रतापगड पूर्ण केलेलं. समोरचं जो रेलिंग दिसतोय तर सनसेट पॉईंट आणि मंकी पॉईंट आहे. अच्छा. आणि तिथं गुफा आहे. 70-80 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं पांडव गुफा पाहिजे. तिथं गाडी थांबली. आपण इकडे आता गुफा बघून आपण. तो तिकडे दिसतोय, तो आहे कमळगड. हा सनसेट पॉईंट आहे म्हणतात. आणि बघूया इकडे काय कसा व्ह्यू आहे. हे बघा दिसलं इकडनं, बघा तो तिकडे कमळगड आहे. इकडं पण एक आहे ना किल्ल्यासारखं दिसतंय ते प्रतापगड. तिकडे इथे डब्ल्यूचा आकार डोंगर दिसतं का तिकडं पुढे गेला, ते डब्ल्यू आकारात ते तिकडे प्रतापगड. ते तर आपण जाऊन आलो की काल. इकडे खाली एक गुफा आहे, तिकडे जायचं आपल्याला. तिकडे पण आहे वाटतं, तिकडे पण बघू, जाऊन येऊ. एक मिनिट, चला खाली जाऊया गुफेमध्ये. आली गुफा समोरच. इथे हे गुफा मस्त थंडगार वाटते. ते नेचर कूल कैलाश केव्ह अंडरग्राउंड नॅचरल AC टनल. हे बेसिकली रेस्टॉरंट आहे का, आणि खाली गुफा आहेत. इथे बघा एंट्री फी पर पर्सन 20 रुपये. तर जाऊया खाली. परीला तर फ्रीच आहे, परी कुठं पण फ्री फिरू शकते है ना बाळा. तुला तिकीटच नाही, लाईट नसते लगेच. थांब तू मागे माझ्या, चल. हो माय गॉड, दिसणार पण नाही. हां चला या माझ्या मागे, चला. बघा आता अंधार इथं गुफेमध्ये. आपण टॉर्च लावले मोबाईलची. आणि या इथे आहे पहिले भगवान शंकराची मूर्ती. परिपक जय बाप्पा येते. हे बघ 5 पांडवांचं दिसलं का, 5 पांडव आणि द्रौपदी. चला या इथे बघ पडी टायगर. खरा टायगर आहे. अरे खरा टायगर आहे. खरा झोपलाय तो, आराम करतोय. वाव मस्त गार लागते इथं, छान वाटते. थंड गार एकदम. झोपलाय ना तो आता. मग ते डोळे उघडे ठेवून झोपलाय तुझ्यासारखं. ओ वरती लागलं डोक्याला. अरे संपली पण गुफा कशी रे, एवढं लवकर संपली. अरे जास्त होते की. मग गार आहे ना, दगड थंड आहे. हा हे काय पूर्ण थंड असा दगड आहे, बर्फासारखं गार आहे.
हे बघा ह्या साईडला इकडे 2 नंबरची गुफा टायगर केव्ह. या इकडे जाऊया. हां हां गुफा इकडे टायगर केव्ह. ती मगाची आपण बघितली ती लायन केव्ह होती, आता ही टायगरच्या गुफेकडे झालीत. आता आज आपण पुण्याला जाणार आहोत. आता आपण ऑन द वे आहोत. आपण बघत बघत पुण्याला चाललो. कळलं का तुला? हो बघा मस्त रस्ता आहे, सावली झाडी जंगल सगळं आहे. चला चला चला. बोर्ड लागलेला आहे टायगर केव्ह. इकडे पुढे 100 मीटर आहे अजून. 30 मीटर फक्त राहिलेले आता. बरे इथं बोर्ड लावलेले आहेत मग कळतं आपल्याला. चलो चला. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हे बघा आली गुफा. तर इथलं गेट आतमधून बंद केलं होतं कारण इथे आतमध्ये दुकानदार आहेत, त्यांनी गेट बंद केलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की इकडनं सहसा लोक जास्त येत नाही म्हणून हे गेट बंद असतं. समोरल्या बाजूने येतात लोक. आणि ते पर पर्सन 20 रुपये एंट्री चार्जेस आहेत. इकडे पण तसंच आहे ऑलमोस्ट त्या तिकडल्या गुफेसारखंच. चला आता काय करू, मी एकटाच जाऊन येतो इकडे. इकडे पण मस्त असं थंडगार वाटते. फ्लॅश ऑन करतो. हे बघा इकडे असं टायगर वगैरे ठेवलेत. बहुतेक इथं वाघ वगैरे येऊन बसायचे म्हणून त्यांना टायगर केव्ह म्हणतात. इकडे पण एक ओल सारखं आहे. तर ही गुफा खूपच छोटी होती पहिल्या गुफेच्या मानाने. 1 मिनिटातच आपण बाहेर आलो. 20 रुपये पर पर्सन हे आहे चार्जेस आहेत. नदीचा व्ह्यू भेटतोय. ती माहिती आहे मला, ती होती ती कंटिन्यू चालू आणखी जवळ पडते ना, उन्हामुळे जास्त पुढे येत नाही. पण तो ह्या रस्त्याने आलं तर आहे. आता हे वरती जाऊन त्या नवीन रस्ता केला तिकडून जावं लागतंय. इथे कसं आहे घोड्याचे जास्त येते कस्टमर, घोड्यावाले ना. गाईड घेऊन येते, खालून कमीच येते. मग गाईड का आतमध्ये येतात माहिती सांगतात का? नाही का वरतीच काय म्हणजे तर पहिले फक्त टायगर राहतो तुम्ही टायगरचं नाव दिलं. हा फक्त म्हणजे हा टायगर आणि लायन येऊन राहायचे म्हणून पहिले तसं राहतो तुम्ही टायगरचं नाव दिलं. फक्त एवढंच आहे, बाकी काय. म्हणून त्यांचे ते हे पण लावले का आतमध्ये ठेवले तिथे दाखवले. चलो चला आता आपण बाहेर निघतोय तिथून गुफेतून. आपण इकडनं वरती आलोत. मला वाटतं आता एवढंच पॉईंट आहेत वरती ह्या टेबल लँडवरती. लायन केव्ह, टायगर केव्ह आणि बऱ्याचशा मूवीजचे शूटिंग झालेले आहेत म्हणून हा पॉईंट फेमस आहे. आणि पूर्ण एशिया सेकंड काय म्हणतो लँड आहे, मोठा लँड आहे. त्यामुळे इथं बऱ्याच मूवीजचे शूटिंग वगैरे होतात. आणि इथं कसं आहे घोड्यावाले त्यांचे 400 रुपये पर पर्सन काहीतरी पर घोडा चार्ज घेतात. आणि टांग्यावाले 1600 रुपये वगैरे म्हणत होते सगळे पॉईंट दाखवायला. जास्त काही पॉईंट्स नाही आहेत ॲक्च्युली. हे थोडा स्कॅम नाही म्हणता येणार पण जास्त चार्जेस घेतात. 1600वाला म्हणत होता आधी, नंतर 1200वर आला, 1200 800 700 असं करत करत मी 500 म्हटलं कारण मुलं पण होते लहान आपल्यासोबत. ते यांना चालवण्यात काही अर्थ नाही एवढा. मी एकटा असतो तर चाललो असतो, काही नसतं प्रॉब्लेम. लहान मुलं टांगा केला ठीक आहे. 500 रुपये ऑफ सीझन आहे वगैरे बार्गेन करून घेतलं मी 500 रुपयात. पण टांग्याने काय फक्त असं राऊंड मारतात पॉईंटच्या टेबलच्या कडेकडेने आणि ते माहिती देतात की इथे हे शूटिंग झालं आहे, तिथं हे शूटिंग झालं आहे वगैरे. म्हणजे एकंदरीत काय तुम्ही जर इकडं आलात टेबल लँडला तर घोडागाडी किंवा घोडा नाही घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही चालत येऊ शकतात. एक हे फक्त 2 पॉईंट बघण्यासाठी हे 2 गुफा. तर बघा तिकडं दिसते
ती पार्किंग आहे गाड्या ज्या लावल्यात. तिथून सरळ इकडं चालत आलात तर एक 10 मिनटात तुम्ही इथं पोहोचतात. तुम्हाला काही घोडागाडी वगैरे घ्यायची काही गरज नाही, कारण त्याच्यात कसे अननेसेसरी आपले पैसे जाणार. 600, 500, 1000, 1200 जे काय ते. ओव्हरऑल पूर्ण महाबळेश्वरमध्येच असंच आहे मित्रांनो. सगळीकडे पैसा आहे भरपूर. हे चार्ज ते चार्ज, मग हे घोड्यावाले वगैरे हे पण भरपूर चार्ज घेतात. म्हणजे लुटालूट म्हणावे की काय म्हणावे सांगता येत नाही, पण भरपूर चार्जेस आहे. म्हणजे इकडे फिरायला जर आलं, 1 डे जरी ट्रिप केली, सगळे पॉईंट्स बघायचे वगैरे करणं, तरी चांगलेच पैसे लागतात. आणि स्टे जर केला 1-2 दिवस तर आणखीन अजून चांगलेच पैसे लागतात. खर्च भरपूर. आलो तर आपण परत गाडीमध्ये. आणि आता आपलं ऑलमोस्ट सगळं बघून झालं आहे. आणि आता हा टांगा आपल्याला परत पार्किंगकडे घेऊन जाणार, जिथून आपण टांग्यात बसलो होतो. अरे जमीपर मध्ये जी शाळा आहे ना, तो कलरिंग वगैरेचा सीन आहे तो इथे झालेला आहे शाळेमध्ये 5 गणीमधल्या. आणि त्या साईडला तिकडे कुठे गेलं ते बघा, ते स्टेअर्स आहेत, तिथं बसून कलरिंग वगैरे करतात. तर हेच ते बघा. ऑलमोस्ट कसं असतं पिक्चरमध्ये सगळे म्हणजे बऱ्याचशा मूवीजचे शूटिंग आणि हे सगळे 5 गणी महाराष्ट्र, म्हणजे 5 गणी महाबळेश्वर आणि वाईला पण जायचं आपलं. जातात त्याचे प्रत्येक मूवीमध्ये बघा ते मंदिर घेतात ना शूटिंगमध्ये, ते पण मंदिर आपल्याला बघायचे. तर सगळे ऑलमोस्ट शूटिंग इकडेच होतात. बाजीराव मस्तानीची शूटिंग इकडं झाली आणि चेन्नई एक्सप्रेसची मग अशी दाखवले, ते गाव दाखवले इकडंच आहे. चला निघूया आता इथून गाडीकडे. A few moments later. चला आपण आता आलो आहोत पारसी पॉईंटच्या इथे. टेबल लँडपासून सरळ पारसी पॉईंट बघूया आता इकडे काय, इकडनं व्ह्यू कसा दिसतोय. चला पारसी पॉईंटवरनं इकडनं मला तरी नदीचा व्ह्यू दिसतोय. लेट सी, जवळून जाऊन आता मस्तपैकी इकडनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. साईडनी बघा असा व्ह्यू दिसतोय. ते समोर तिकडे आहे ते डोम धरण. ॲक्च्युली आपल्याला हा व्ह्यू आहे ना, तिकडनं ते कृष्णमाई मंदिर होतं ना जुन्या महाबळेश्वरच्या तिकडं त्या साईडला, तिकडनं आपल्याला हाच व्ह्यू भेटत होता डोम धरणाचा. तो तिकडे डोम धरण आणि हे कृष्णा नदीचं पाणी बेसिकली. आता पारसी पॉईंटपासून आपण सरळ आलोत सिडनी पॉईंटच्या इथे. मागे दिसतोय हाच तो सिडनी पॉईंट. या इकडनं आलोत. आणि हे काय असली दगड आहे का नकली दगड आहे वरती जो लटकावला आहे बघू. हे बघा इकडं आहे पॉईंट. लेट सी इकडनं व्ह्यू कसा दिसतोय तो. नाही ॲक्च्युली खरंच दगड दिसतोय मला तरी. नाही खरंच दगड आहे तू बघ ना. चला या इकडनं बहुतेक व्ह्यू भेटेल. लेट सी. ओके इकडनं परत डोम धरणाचाच व्ह्यू भेटतोय. इकडे डोम धरण आणि कृष्णा नदी. मग अशी आपण तिकडे होतो पारसी पॉईंट. कुठं होतं त्या साईडला, तिकडे कुठं त्या साईडला तिकडे पारसी पॉईंट. चला तर या इकडे जाऊ. काय बघू आता, मेन सगळे लोक इकडंच चाललेत बेसिकली. तर इकडनं कदाचित व्ह्यू असेल अजून जबरदस्त. झुलता पूल आहे बघ, हलणारा ब्रिज आहे तो आहे सिडनी पॉईंट. चला इकडं बघा सोलार बेंच आहे, सोलारवरती चार्ज होणारी. चला तो समोर दिसतोय लाकडी ब्रिज येतो, हलतोय असा तो. आणि तिकडनं अजूनच जबरदस्त व्ह्यू भेटणार आपल्याला. मला सिडनी पॉईंटच्या तिथं मागे ब्रिज आहे, हँगिंग ब्रिज म्हणा किंवा लाकडी ब्रिज आहे, तो हलतोय. आता तिकडे जाऊ आपण. तोपर्यंत हा इकडचा नजारा बघून घ्या. इकडनं असा व्ह्यू दिसतोय. परत एकदा कृष्णा नदी आणि इकडे डोम धरण आहे. हे आता बघा ऊन आहे समोर, वरती डोक्यावरती सूर्य दिसतोय चमकतोय. ऊन आहे त्याच्यामुळे इथं गर्दी नाही आता सध्या. पण संध्याकाळी जर म्हणलं तर संध्याकाळच्या वेळेस इथं चांगला टाईम स्पेंड करण्यात आहे. कारण बऱ्याच ठिकाणी खाली बघितलं की बेंचेस वगैरे बसायला. आणि हे बघा इकडं पण आहेत अशा बेंचेस बसायला. आणि मग इकडं या साईडला असं सनसेट वगैरे होतो. मग तो व्ह्यू बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी लाकडी ब्रिज जो हलतोय बेसिकली.
हा, पूर्ण हलतोय. आता परी आले तर आता जास्त चालणार ब्रिज. हो परी, हे बघ चिक 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 हे का कसं चालतंय. चला पूर्ण हलतोय बरं का ब्रिज. मजा येते म्हणजे. आणि हे बघा इकडनं मग असा व्ह्यू जबरदस्त, एक नंबर. चला आता या ब्रिजवरनं आपण परत जाऊया. मस्त मजा येते ॲक्च्युली या ब्रिजवरनं. बघा त्यांची मजा बघा. आता ब्रिज हलतोय ना त्यांची होते. चलो चला बाकी काय नाही. इकडे या साईडला एक झोपडी हट आहे बसण्यासाठी आणि असं बेंचेस वगैरे आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस इथं येऊ शकतात सनसेट वगैरे एन्जॉय करायला. आता त्याला सिडनी पॉईंट का नाव दिलं आहे मलाही माहीत नाही एक्झॅक्टली. त्याच्या मागे रिझन सिडनी पॉईंट का दिलं आहे. सिडनी तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हे बघा इथं मस्तपैकी फोटो काढण्यासाठी ठेवलं. इथं त्या दोघांना पनिशमेंट दिलेलं आहे. आपण इथंच बसून राहायचं आहे. त्यांनी उतरायचं नाहीत है ना. खाली उतरायचंच नाही आहे. पनिशमेंट आहे तुम्हाला. हिरव्या अक्षरात 5 गणीमध्ये स्ट्रॉबेरी आहे आणि झाड आहे आणि वरती तो सपाट पठार टेबल लँड. आणि हे बघा इथनं दिसतोय बघा टेबल लँड. आपण मगाशी जो गेलो होतो ना केव्ज बघायला, लायन केव आणि टायगर केव इकडंच आहे त्या पठारावरती. तो ते समोर आहे तेच आहे टेबल लँड. हा पूर्ण म्हणजे तिकडनं जे स्टार्ट होतो हा पूर्ण असा टेबल लँड आहे. दिसला.